आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील 9 महिन्यापूर्वी 580/2024 कलम 204, 205, 115(2), 352, 351(3) याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते। सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोद नगर, इंद्रानगर, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। पोलीस खात्याचे अधिकारी आहे, त्यांनी तक्रार दिली होती। बरोबर आहे, महिला फिर्यादी आहे त्याबाबत अजून पुढील सविस्तर तपास चालू आहे की त्यांनी 9 महिन्याच्या काळामध्ये काही दुसरा असं काही प्रकार केलेला आहे का, त्याबाबत सविस्तर तपास पुढील तपास अधिकारी अंबड पोलीस स्टेशन हे करीत आहे। पार्श्वभूमी म्हणजे तो पोलीस अधिकारी असल्याबाबतची बतावणी करायचा, त्याचे कपडे, पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे, नेम प्लेट्स वगैरे तो वापरून नागरिकांना गंडा घालण्याबाबतची तक्रार ही दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल झालेला आहे। किती लोकांना त्याने आतापर्यंत गंडा घातलाय याबाबतचा तपास अजून सुरू आहे। सध्या त्याला ताब्यात दिलेला आहे। पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल की किती लोकांना दिला आहे, काय गंडा घातलेला आहे त्याबाबतचा। त्याच्याकडून काय काय जप्त करण्यात आलेलं सध्या तपासामध्ये तपास सुरू आहे। तपासामध्ये आता निष्पन्न काय काय होईल त्याप्रमाणे ते जप्तीची कारवाई होणार आहे। तो पोलीस अधिकारी असल्याचा तो मिरवत होता, नेमप्लेट त्याच्याकडे होती असल्याबाबतची तक्रार होती। तर त्यांची पत्नीचे कधी लक्षात आलं की असं जर ड्रेस घालून फिरतंय काय, त्यांनी त्याबाबत काय बोलले का? नाही, त्याबाबत अजून तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।